Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. पुणे अपघातात जखमी झालेल्या 7 एमपीएससी विद्यार्थ्यांची आज परीक्षा. विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता. आमदार हेमंत रासनेंची पुण्यातील अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा. अपघातग्रस्त एमपीएससी विद्यार्थ्यांना आजच्या परीक्षेत सवलत देण्याची मागणी. मुख्यमंत्र्यांकडूनही सकारात्मक प्रतिसाद. पुणे एमपीएससी विद्यार्थी अपघातातील आरोपी टॅक्सी चालक जयराम मुळे आणि गाडी मालक बिबवेवाडी पोलिसांच्या ताब्यात. चालकाला गाडी चालवता येत नसल्याची प्राथमिक माहिती. पुण्यातील अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संवाद. फोनद्वारे शिंदेंकडून विद्यार्थ्यांची विचारपूस. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये आज कुंभमेळा नियोजन बैठक. 13 आखाड्यांचे प्रमुख साधू महंत थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार. अमृत स्नानाच्या तारखा जाहीर करणार. सिद्धार्थ शिरसाटांचं उत्पन्न 59 लाख रुपये असताना 67 कोटींचं हॉटेल कसं खरेदी केलं? विट्स हॉटेलचे 5 पार्टनर कोण जाहीर करा. सिद्धांत शिरसाटांचा इन्कम टॅक्स रिटर्न दाखवत अंबादास दानवेंचा आरोप. अंबादास दानवेंनी दलाली करू नये. हॉटेल खरेदीबाबत अंबादास दानवेंच्या आक्षेपानंतर संजय शिरसाटांचा पलटवार. एनडीए सोबत युती करणं आमची चूक होती. संधी मिळेल त्या दिवशी एनडीएला सत्तेतून बाहेर काढू. महादेव जानकरांचा इशारा. निलेश चव्हाणच्या पिंपरी चिंचवडमधील घरातून शशांक, लता आणि करिश्मा हगवणेच्या मोबाईलसह लॅपटॉप जप्त. निलेशची बंदूक आणि पासपोर्टही पोलिसांच्या ताब्यात. वैष्णवीच्या वडिलांकडून हगवणे कुटुंबियांनी रुखवतासाठी 1.5 लाख रोख मागितले. पूनम जालिंदर सुपेकरांद्वारे पैसे घेतल्याचा अंजली दमानियांचा आरोप. तर पूनम सुपेकर या शशांक हगवणेच्या मागणी. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 3000वर. 24 तासात 4 जणांचा मृत्यू. केरळमध्ये सर्वाधिक 1336 सक्रिय कोरोना रुग्ण. एनआयएकडून दिल्ली मुंबईसह 8 राज्यातील 15 ठिकाणी सर्च ऑपरेशन. पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी प्रकरणात छापा. काही आर्थिक व्यवहाराची कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट जप्त. कर्जत ते सीएसएमटी लोकल 15 ते 20 मिनिटं उशिरानं. कर्जत स्थानकात ब्लॉक घेतल्यानं लोकल सेवा उशिरानं. नागपुरात हुक्का पार्लरवर कारवाई. ऑपरेशन थंडर अंतर्गत 43 लाख रुपयांचं साहित्य जप्त. कारवाईमुळे अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले. बीडच्या आष्टीत पावसामुळे टोमॅटोचं नुकसान. 1 एकर शेतातील टोमॅटोचा चिखल. सरकारनं मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. तेलंगणा राज्यातील मुलुगू जिल्ह्यात 8 माओवाद्यांचं आत्मसमर्पण. यामध्ये 3 महिला आणि 5 पुरुष माओवाद्यांचा समावेश. आजपासून पीएमपीएमएल बस सेवेची भाडेवाढ लागू. 1 किलोमीटरसाठी आता 10 रुपये मोजावे लागणार. मासिक पास 900 ऐवजी 1,500 रुपयांना मिळणार. जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थानसह गुजरात, हरियाणा, चंदीगडमध्ये नागरी संरक्षणाचं मॉकड्रिल. शत्रूची विमानं, ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची परिस्थिती चित्रित. हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरनही वाजवले. आयपीएलमध्ये आज मुंबई विरुद्ध पंजाब क्वालिफायर 2 ची लढत. अहमदाबादच्या मैदानावर फलंदाजांची कसोटी. विजयी संघ अंतिम सामन्यात बंगळुरूशी भिडणार. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.